तुम्ही मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे. सुनील शेळके जे एनसीपीचे आमदार आहेत मावळमधले, त्यांचं काही प्रकरण तुम्ही मुख्यमंत्र्यांना. अत्यंत गंभीर प्रकरण आहे. सरकारला समर्थन देणारे पक्ष, त्याचे आमदार आणि खासदार कशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची लूट करतायत आपण काल पाहिलं असेल. संजय शिरसाडांचा काय विषय होता. त्यानंतर भुमऱ्यांनी जमिनी किती 150 कोटीची जमीन भेट. आणि हे जे मावळचे आमदार आहे सुनील शेळके, त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी MIDCच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली. त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेला आहे पुराव्यासह. आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील आणि त्यांना समर्थन देणारे मंत्री आमदारांची 21 प्रकरणं भ्रष्टाचाराची पाठवलेली आहेत. पूर्ण 50 झाली काय मी पत्रकार परिषदेत एकाही पत्राची त्यांनी पोच दिली नाही. काय कारवाई करतो सांगितलेलं नाही. 21 पत्र भ्रष्टाचारासंदर्भात राज्यसभेचे एक सदस्य पाठवतो. शिवसेना सोडून द्या राजकारण, राज्यसभेचा 25 वर्ष सदस्य असलेला एक खासदार तुम्हाला एक पत्र पाठवतो. काय तुम्ही सांगताय महाराष्ट्र हिताच्या गोष्टी? का थुकी लावताय का महाराष्ट्राला? चुत्या बनवता शब्द वापरणार नाही, त्यांना आवडत नाही, पण तोच प्रकार थुकी लावताय तुम्ही. भ्रष्टाचारासंदर्भातलं एकही प्रकरण आतापर्यंत त्यांनी पाहावी. त्यांचं दप्तर 21 पत्र आहेत माझी. आजचं 21वा पत्र आहे आणि अजून मी पूर्ण 50 पत्र त्यांना पाठवीन आणि मग मी तुम्हाला देईन या 50 पत्रांचं काय झालं. ही नौटंकी नाहीये. महाराष्ट्र कसा लुटला जातोय तुम्हाला पाठिंबा मिळाल्याबद्दल, दिल्याबद्दल सरकारमध्ये प्रत्येक ठिकाणी लूट आहे. मुळामध्ये संजय राऊत यांनी जे काही आरोप केलेले आहेत, या आरोपामागं त्यांच्या मनामध्ये कुठली सल आहे याची मला अजूनही उलगडा होत नाहीये. मागील काही दिवसापूर्वी आपण पाहिला असेल, कुंडमाळा या ठिकाणी जो पादचारी पूल पडल्याची घटना घडली आणि त्या पुलाच्या नंतरनं तिथे राज्य सरकार कुठे आहे, तिथले स्थानिक आमदार कुठे आहेत, अशा पद्धतीने जाणीवपूर्वक आरोप केले जात होते. आणि त्यानंतरनं त्या पुलाकरता सरकारनं काय केलं तर त्यावरती 8,000 रुपये दिले, 80,000 रुपये दिले, असे वेगवेगळे आरोप ते सातत्याने करत होते. ज्या पुलाच्या रकमेकरता राज्य सरकारनं 8 कोटी रुपयाची तरतूद केली आणि आपण बुकलेटला जर पाहिलं तर त्या ठिकाणी 80,000 रुपये अशा पद्धतीने लिहिलेले असतात. म्हणजे संजय राऊत यांना व्यावहारिक किती माहिती आहे हे मला माहीत नाही, परंतु संजय राऊत यांनी जी काही माहिती आपल्याकडे दिली किंवा जे काही आरोप केले आहेत ते आरोप करत असताना कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना त्यांनी आरोप केले आहेत. मी संजय राऊतांना सांगू इच्छितो, जर आपल्याकडे अशी कुठल्या प्रकारची माहिती असेल, मला शासकीय कुठल्या नोटिसा आल्या असतील किंवा जर माझी कुठली चौकशी सुरू असेल तर त्याची मला त्यांनी माहिती द्यावी, त्याचे पुरावे द्यावे. जोपर्यंत संजय राऊत हे स्वतः लेखी कुठले पुरावे देत नाही तोपर्यंत या बाबतीत मी कुठलाही खुलासा देणार नाही. मी तुम्हाला सांगतो, आपल्या माध्यमातून पुन्हा संजय राऊतांना देखील सांगू इच्छितो, जोपर्यंत तुमच्याकडे कुठले अशा पद्धतीचे पुरावे असल्याची माहिती किंवा जोपर्यंत तुम्ही पुरावे देत नाही तोपर्यंत मी त्यांच्या आरोपाला उत्तर देणार नाही. मी 15 दिवस वाट पाहिल. 15 दिवसामध्ये त्यांनी जर कुठले पुरावे दिले, सरकारी किंवा ज्या काही कुठल्या त्यांच्याकडे लेखी माहिती असेल किंवा कुठली नोटीस असेल तर ती नोटीस त्यांनी मला द्यावी. कुठली माझ्यावरती कारवाई झाली असेल, कुठली मोजणी झाली असेल किंवा कुठला शासकीय दंड झाला असेल, अशी कुठल्याही प्रकारची जर माहिती असेल तर त्यांनी द्यावी. संजय राऊत हे सातत्याने बिनबुडाचे आरोप करत असतात. त्या आरोपामध्ये कुठले तथ्य नाही आणि जर त्यांच्याकडे कुठली माहिती असेल तर त्यांनी मला द्यावी, त्यानंतर मी त्यावरती उत्तर देईल.
देखील यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. सोबतच त्यांनी सरकारची फसवणूक केलेली आहे. SIT स्थापन करण्यात यावी आणि चौकशी करावी असं त्यांनी मुख्यमंत्री संजय राऊतांनी राजकीय जोडे राजकारणापुरते ठेवायला पाहिजे. राजकारण कुणाच्या कुटुंबावरती किंवा कुणाच्या व्यवसायावरती आणू नये. माझं त्यांना, ते ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्रातले नेते आहेत, त्यांना माझं एवढं सांगणं आहे की आपण कुणाच्या कौटुंबिक किंवा एखाद्या व्यवसायावरती व्यक्तिशः जाऊ नये किंवा आपण जे काय राजकारण करताय ते सूडबुद्धीच्या विचारानं राजकारण करू नये. माझं त्यांना विनंती राहील. तुमच्या कुटुंबियावरती देखील आरोप करण्यात आलेले आहेत. मी ते सांगतो की संजय राऊतांनी सूडबुद्धीचं राजकारण न करता किंवा एखाद्याच्या कुटुंबावरती, एखाद्याच्या व्यवसायावरती न जाता आपण राजकारणाच्या पद्धतीने केलं पाहिजे. वैचारिक राजकारण असलं पाहिजे. जर तुम्ही माझ्यावरती कुठले आरोप करत असाल तर त्या आरोपांमध्ये त्यांनी मला पुरावे द्यावे. आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला देखील पुरावे द्यावेत की माझ्यावरती आरोप जे होत आहेत त्यामध्ये कुठल्या मला नोटीस आली किंवा माझ्या कुठली कारवाई झालेली आहे का. संजय राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवणार का तुमचा संपूर्ण जोपर्यंत संजय राऊत हे मला ऑफिशियल पुरावे देत नाहीत तोपर्यंत मी त्यांच्या आरोपाला महत्व देत नाही. चर्चेला तयार राहणार का तुम्ही? संजय राऊतांनी तुम्हाला चॅलेंज दिलं. मी हे बघा, डिबेट करणं किंवा आरोप करणं, मी उद्या असं म्हणेल की संजय राऊत मुंबईमधून हजारो कोटी रुपयाचा हप्ते वसुली करतात. तुम्ही विचारा तुमच्याकडे काय पुरावे आहेत. जोपर्यंत ते माझ्या विरोधात पुरावे देत नाही तोपर्यंत मी त्यांची डिबेट करायला किंवा त्यांच्या आरोपाला उत्तर द्यायला रिकामा नाही. त्यांनी माझ्यावरती आरोप करताना पुरावे घेऊन यावं. ज्या वेळेला पुरावे घेऊन येतील त्यावेळेला मी त्यांना तशा पद्धतीने उत्तर द्यायला किंवा मी माहिती द्यायला उभा आहे. मला सवय झाली असले राऊत फ्यूज अशा अनेकांनी आरोप केले. या आरोपांना महत्व देत नाही. गेले 20 वर्षापासून माझा परिवार हा व्यवसाय करतोय आणि व्यवसाय करताना कोणत्याही प्रकारे अशा पद्धतीनं आरोप केले, आरोप करून सोडून द्यायचं किंवा चर्चेत राहायचं हा त्यांचा जर का हेतू असेल तर तो हेतू आम्ही हाणून पाडू.